नमस्कार. अध्याय 11 भाग 1. आपले बाळ कितीही गुणी असले तरी जोपर्यंत ते समाजात मिसळत नाही तोपर्यंत त्याच्या अंगचे सद्गुण इतरांच्या लक्षात येणार नाहीत. त्याप्रमाणे नामदेवाची कीर्ती सर्वश्रुत व्हावी यासाठीही पंढरीशाने त्याला तीर्थाटनास जाण्याची अनुज्ञा दिली. नामदेवाची भोळी भक्ती दिसायला सोपी, कर्ममार्ग करता करता सहज साध्य होणारी असे आहे असे वाटत असले तरी त्यातील गहन अर्थ सर्वश्रुत व्हावा आणि कर्म करता करताही आपण परमेश्वर सन्निध राहू शकतो हा विश्वास सर्वसामान्यांमध्ये निर्माण व्हावा यासाठीच हे प्रयोजन होते. देशाटन आणि सभेत संचार करतानाच पंडित मैत्री ही तितकीच महत्वाची असते. तद्वत सर्व ज्ञानी श्री संत ज्ञानेश्वर यांच्या संगतीमध्ये नामदेव घडून गेला आणि परस्परांचे स्वानुभव एकमेकांना सांगत ऐकत अतिशय आनंदाने त्यांनी ही यात्रा पूर्ण केली. या समयी आपण पाहिले की हस्तनापूरमध्ये नामदेव महाराजांसाठी विठ्ठलाने राजाने वधलेली गाय जिवंत केली. तीही त्याचा शब्द अजून 4 दिवसांनी हा खरा करण्यासाठी 4 दिवसपर्यंत वाट पाहून नंतरच त्याने ही गाय जिवंत केली. भक्त आणि भगवंत यांचे नाते किती दृढ असते. परमेश्वर आपल्या भक्ताची वाणीही खोटी ठरू देत नाही हे यावरून आपल्या लक्षात येते. आता पुढे महिपती महाराज वर्णन करतात. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. श्रोते हो, ऐका सावधान. तुम्हासी लाधले अमृतपान. जे भक्त कथा अद्भुत गहन प्राकृत होऊनी विकासली. जैसे विप्रांचे घरी पक्वान्न झाले ते सकळ यातीचे उपयोगी पडले. की कनकाचे अलंकार केले सुंदर अंगी शोभावया. कापूसाचे अंबर विणले जाण ते सकाळाशी शीत निवारण. की नवनीत कडवून ठेविता पूर्ण न नासेची सर्वथा. की रत्ने कोंदणी बैसविली ती लेणारांचे उपयोगी पडली. की अमृत बीजे भूमीत पेरली ती विस्तारली कोटी गुणे. पाषाण फोडून रचिले देऊळ त्यात बैसविला जास्वनिळ. तैसाच हा ग्रंथ प्रांजळ झाला केवळ सकळिका. नातरी विकल्प आणूनी चित्ती मनाला प्रौढी सांगसील किती. तरी मी सलगीने तुम्हा प्रती सप्रेम मती बोलिलो. मजवरी निमित्त ठेवून वाया नका उपेक्षू भक्त विजया. दोष टाकूनी गुण घ्यावया अधिकार तुम्हा आहे की. ए रवी महिपती मंदमती रास नावे एकची येती. ग्रंथ वदविता श्री रुक्मिणीपती निश्चय चित्ती असो द्या. सूत्रदोरी तुडली आवरी बाहुली नाचेल कैशापरी. वारा निवांत राहिला जरी तरी वृक्ष सर्वथा डोलना. गत अध्यायी निरूपण काय नामदेवे उठविली गाय. राजा येऊनी वंदिले पाय आनंद झाला सर्वांसी. चमत्कार दाखवून वेगेसी निघाले पुसोनी सर्वांसी. मार्गी चालता दिवानिशी स्मरण मानसी हरीचे. ज्या ज्या देशी जाती तीर्था तेथे तैशीच करीती कविता. भाषा परत्वे अमोलिकता गुणवर्णिती हरीचे. नाना देशीची तीर्थे बहुत विस्तारे सांगता वाढेल ग्रंथ. नामदेवे विलोकून त्वरित आनंदवनासी पै आले. करुणी भागीरथीचे स्नान घेतले विश्वेश्वराचे दर्शन. इतुकेन कृतार्थ होऊन परम उल्हास मानसी. चातुर्मास राहिले तेथ तो नवल वर्तले अति अद्भुत. कबीराचे घरी अकस्मात साधू संत पातले. रात्र झाली 2 प्रहर
निदित झाले नारी नर, तो अकस्मात वैष्णववीर, निज दृष्टी देखिले. कबीर कांता दोघे जण उठोनी केले साष्टांग नमन. घर मोडके अतिजीर्ण, कुड मोडोनी गेला असे. घरी नाही तिळभर अन्न, उपवासी मुले निजली जाण. या खालील बोऱ्या काढून संता बैसने घातले. कबीर म्हणे निज कांतेसी, काही नैवेद्य करावयासी. अवश्य म्हणे भतारासी, परिचिंता मानसी उद्भवली. म्हणे धान्य तो नाही निज मंदिरी, उसने कोणीच न देती नगरी. मग धैर्य करुणी निज अंतरी, चालेली बाजारी एकटी. मार्गी चालता अतित्वरेन, मुखे करीत श्रीराम भजन. म्हणे अन्न न मिळे जरी करिता प्रयत्न, तरी सत्वा हानी होईल. मग वानियाचे ओळीस येऊन त्वरित, संभवते जव विलोकित. तव एका दुकानात अकस्मात, वाणी जागृत देखिला. सनित जाऊन इथे अवसरी, तयासी बोले मधुरोत्तरी. पाहुणे संता मुचे घरी, तीर्थे करीत पातले. शिधा साहित्य पाहिजे त्यासी, उशिरण करा द्यावयासी. द्रव्य सांगाल ते तुम्हा पासी, आणूनिया देईन. वाणी म्हणे तिचं कारण, तू कोणाची आहेस कवन. एरी बोले प्रतिवचन, मधुरोत्तरे तयासी. अविंदवंशी वैष्णव वीर, तो कबीर माझा निज भ्रतार. उठ सामुग्री दे सत्वरास, साधू संत भुकेले. ऐसे बोलताची सुंदरा, वाणी झाला कामातुर. जेवी अहिल्या देखुनी, सचिवर करी अविचार मानसी. की पार्वती देखून सुंदर, कामे व्यापिला भस्मासुर की. विश्वजननी सदशंकधर, पापदृष्टी जेवी पाहे. नातरी पांडव जाया द्रौपदी सती, तिसी दुर्योधन धरी कुमती. तैसा वाणी पापमती, कबीर कांतेसी बोलत. माझे मनोरथ करीसी पूर्ण, तरी सामग्र देईन तुझं कारण. द्रव्य आणि वस्त्रभूषणे मागशील ते देईन मी. काही संकोच धरिसी मानसी, तरी मागुती जाई परतोनी. ऐकुनी दुर्जनाची वाणी, विचार मनी करीत असे. नाही म्हणता याच कारण, तरी आनिक कोठे न मिळेची अन्न. संतांसी पडता उपोषण, सत्वास हानी होईल. समय पडेल तैसे वर्तने, प्रसंग ऐसे उत्तर देणे. सभा पाहून कीर्तन करणे, बीज पेरणे भूमी ऐसे. हरिश्चंद्र राजा सत्वगुणी, डोंबा घरी वाहे पाणी. तारामती तयाची राणी, क्लेश भोगुनी राहिली. वाऱ्या ऐसे उपनावे भुस, बुडता धरावी अंत्यज कास. दुष्काळी अन्न कृपणास, मागणे लागे याचका. साधावया संसार काज, अविंद सेवा करीती द्विज. प्रसंगी उदेला कलिराज, तो वर्तवी सहज अघटित. स्वधर्म आणि अधर्म जाण, शास्त्री बोलिले मनुष्या कारण. तरी जेणे जोडिती श्रीहरीचे चरण, तरी अधर्म अवश्य करावा. माता पिता तीर्थ जाण, ज्येष्ठ बंधू त्याची समान. कुळगुरु आणि अभ्यागत जाण, आज्ञाप्रमाण तयांची. जरी ऐकता भरत मातृवचन, तरी कैसे जोडते श्रीरामचरण. प्रल्हादे पित्यासी अवेरून, नरहरी प्रसन्न केला की. बळीने ना ऐकोनी शुक्रवचन, वामनासी अर्पिले त्रिपाद दान. ही गवळणी भ्रतारासी टाकून, जाहल्या तल्लीन कृष्णरूपी. मोडोनी प्राणनाथाचे वचन, ऋषीपत्न्यांनी नेले अन्न. जरी धरले असते शास्त्रवचन, तरी श्रीहरिचरण अंतरते. तेवी शास्त्र विचारिता मानसी, संत साधू राहतील उपवासी. तरी वचन देऊन वाणियासी, निज कार्यासी साधावे. मग अयोध्यावासी जानकी जीवन, तो अंतर साक्ष चैतन्य घन. त्याचे करिता नामस्मरण, अरिष्ट निरसेल सर्वही. मग कबीर पत्नी धैर्य धरून, वाणियासी बोले प्रतिवचन.
आधी सामग्री दे मज कारण, मग मी येईन निश्चयसी. रात्र बहुत लोटली या जाण, घरी उपवासी साधूजन. उशीर लागता मज कारण, निद्रित होतील वैष्णव. ऐसे ऐकता वाणी आस, चित्ती न वाटेच विश्वास. जेवी दुर्योधनाचे दृष्टीच, सात्विक कोणी दिसेना. आंधळ्यासी आंधळे दिसे जाण, तस्करासी चंद्रमा भासे मलिन. रोगी म्हणे हे मिष्टान्न, कडवट कासया रांदिले. कृपणासी नाही भूतदया, मांस भक्षकासी कैची माया. क्षयरोगियासी दिव्य काया, स्वप्नी ही दृष्टी नये की. खळासी कैचा प्रेमरस, साधून भेटे निंदकास. ब्राह्मण आचार अंतजास, सत्य न भासे सर्वथा. देवी कबीर कांतेच्या वचनासी, प्रमाण न मानी निश्चयसी. म्हणे भाक देसील मजसी, सत्य मानसी तै वाटे. ऐकुनी दुर्बुद्धीचे वचन, धैर्य बळे आवरले मन. म्हणे यासी न देता वचन, सामग्री पदरी न एकी. मग भाक देऊनी ते अवसरी, सर्व साहित्य घेतले पदरी. सत्वर जाऊनी निज मंदिरी, साहित्य करी निज प्रेमी. कबीर कांतेसी संत बोलित, आम्ही स्वहस्ते पाक करू निश्चिती. मग पाक पात्रे घेऊनी प्रीती, स्वयंपाक करीती वैष्णव. नाना परीची पक्वान, सप्रेम भरी रांधिली जाण. मग नवरस पात्री वाढून, पूजा विधान आरंभिले. गंधाक्षता सुमन हार, परिमळ द्रव्ये उपर. धूप दीप दाखुनी सत्वर, भावे नमस्कार घातले. सप्रेम भावे यथारुचित, साधू संत झाले तृप्त. मग कबीर पत्नीने निजकांत एकांत मंदिरी बोलाविला. कांता म्हणे कबीरासी, तुम्ही असावे संतांपासी. म्या भाक देऊनी वाणी आसी, सामग्री वेगेसी आणली. त्याचे मनोरथ करावया पूर्ण, आज्ञा द्यावी मज कारण. उशीर होता उगवेल दिन, मग सत्वासी हानी होईल. ऐकोनी म्हणे कबीर भक्त, मीही येतो तुझ संगत. त्या वाणियाचा उपकार बहुत, आम्हावरी झाला असे. आजी संतांसी मिळाले अन्न, हे तव त्याचेच होय पुण्य. त्याचा उपकारा उत्तीर्ण, नव्हे आमुचेनी सर्वथा. तुझही उपाय बरा सुचला, संत कारणी देह लाविला. आता स्कंदी घेऊनी तुझला, नेऊनी घालितो ते ठाई. हा पर्जन पडता मेदिनी, तमे दाटली घोर रजनी. एकले जाता तुझ लागुनी, भय निज मनी वाटेल. ऐसे म्हणून ते अवसरी, कांतेसी बैसविली स्कंदावरी. कबीर जावया बाजारी, चाले झडकरी लगबगे. मार्गी चालता दोघे जण, सप्रेम करीती श्रीराम भजन. म्हणती धन्य आजीचा सुदिन, वैष्णव घरासी पातळी. ऐसे बोलता एकमेकांसी, सत्वर आली दुकानापासी. कबीर म्हणे निज कांतेसी, जातो घरासी मी आता. घरी असती साधू संत, उठोनी जातील अकस्मात. मी त्याच पाशी जातो त्वरित, चरण सेवा करावया. तुवा संकोचन धरावा किंचित, पुरवी वाणियाचे मनोरथ. ऐसे म्हणून कबीर भक्त, गेला त्वरित घरासी. तव वाणी कामातुर होऊन, वाट पाहत बैसला जाण. म्हणे रात्री एकटी येऊन, गेली ठकून मज लागी. ऐसे दुराचारी बोलता, तो पुढे देखील कबीर कांता. हर्ष वाटला तयाचे चित्ता, सत्यवचनार्थ केले हो. स्वस्थानी बैसता जाण, वाणी बोलिला तिच कारण. कर्दमे भरले नाहीत चरण, वर्षता घन अपार. हे आशंका माझी ये चित्ती, तरी सत्यची सांगावे गुणवती. वचन ऐकोनी ते सती, वाणिया प्रती काय बोले. ऐक गा शेटी या गुणवंता, यथार्थ सांगते मी आता. तुझशी देऊन वचनार्था, साधू संता तोषविले. वैष्णव पावले समाधान, हे तव तुझेच झाले पुण्य. तुझा उपकार आम्हावरी पूर्ण, न फिटेची सर्वथा. मी पतिव्रता म्हणविते जाण.
तुझला दिदले भाकदान संकट जाणून ते वेळी. कबीर माझा प्राणनाथ तयासी सांगितला वृत्तांत. तेने स्कंदी वाहुनी मात आणिले सत्वर तुझ पाशी. आपण परत गेला मागुती. आता तुवा सोडून आपली भ्रांती. काय कामना असेल चित्ती पुरवी त्वरित ये समयी. ऐसे बोलता सत्वरासी अनुताप झाला वाणी असी. म्हणे म्या येऊळी या नरदेहासी सार्थक काहीच न केले. 84 लक्ष येऊनी हिंडोनी पाही. अवचित आलो मनुष्य देही. येतेही विचार न करुणी काही. विषयावर लंपट झालो की. कबीर विरक्त उदार जाण त्याचे कांतेचे केले छळन. जेवी लोह शस्त्र हाती घेऊन तुळशी वनची कापिले. की हाती घेऊन कुदळी यज्ञशाळा बळेची पाडिली. की शिवपूजा लोटोनी दिदली लत्ता प्रहारे करून या. की अमृत कुंभ उलंडिला. की शालिग्राम फोडोनी टाकिला. की वटपिंपळा देखोनी तोडिला कुठार शस्त्रे करून या. गंगा उतरुनी गेलो अस्नात. की वाचे निंदिले श्री भागवत. तैसेची दोष घडले मात कबीर भक्ता छळताची. कांतेसी देईल भोगदानी ऐसा प्रतार न दिसे कोणी. धन्य हे माता सद्गुण खाली आदी जननी जगदंबा. ऐसा अनुताप धरून मनी नमस्कार केला दिज लागुनी. म्हणे मी बाळक तू जन्मी अपराध न गणी सर्वथा. अज्ञानपणे मी नेनता छळना केली तुझी तत्वता. सर्व क्षमा करून या आता अभयदान मज देई. मज बाळकासी धरवणी करी घाली कबीराचे पायावरी. म्हणून मस्तक चरणावरी पुन्हा मागुती ठेविली. ऐसे ऐकुनी करुणा वचन म्हणे धन्यवानी या तुझे मन. नवनीता ऐसे मृदू जाण मज कारणे भासत. उदंड केल्या दुष्कर्म राहटी शेवटी अनुताप उपजला पोटी. तरी दुरिते गेली उठाउटी. बोलिले श्रेष्ठी शास्त्रमत आधी केले विषभक्षण. त्यावरी लाधले अमृतपान तरी अपाय निश्चित चुकला जाण. ऐसे सर्वज्ञ बोलती म्हणून ऐकगा धैर्यवंता. अनुताप झाला तुझी या चित्ता. तेव्हाची भवरोग तत्वता गेला परता पळोनी. आता तुझा आणि कबीरासी भेटी करीन मी वेगेसी. ऐसे ऐकोनी वाणी यासी परमाल्हाद वाटला. सांडोनी दांभिक अभिमान टाकून या रजतमो गुण. टाकून या मोह भ्रम सात्विक लक्षण दृढ धरिले. यापरी होऊनी शुद्ध सौज्वळ दुकान टाकिले तात्काळ. निघे ते तोनी उतावेळ माया जाळ तोडोनी. कबीर कांतेच्या समागमे जाण सत्वर आला न लागता क्षण. मग अनन्य भावे साष्टांग नमन प्रेमे करून घातले. म्हणे मी अज्ञान बाळक नेनत अनंत अपराध केले सत्य. ते क्षमा करून अभय हस्त दिदला पाहिजे निजदासा. अंतर साक्ष कबीरे पूर्ण अनुतापयुक्त ओळखिले चिन्ह. मग वाणियासी आलिंगन देऊन अभय वरदान दिदले. भाव विश्वास ज्ञानशीळ उदास विरक्त सर्व काळ. ऐसा कबीर भक्त प्रेमळ दीन दयाळ सर्वांसी. वाणियास अनुताप होऊन करिता झाला श्रीराम भजन. संत संगांचे महिमान न कळे जाण श्रुतीशास्त्रा. कबीराची कीर्ती अति अद्भुत नामदेवासी झाली श्रुत. मग ज्ञानदेवासी सांगोनी मात आले भेटीस कबीराच्या. नामा ज्ञानदेव देखोनी नयनी नमस्कार घातला साष्टांग धरणी. कबीरासी आनंद वाटला मनी प्रेमे करुणी भेटले. मग वैसावया कारण भूमीवरी घातले तृणासन. प्रेमामृते जलनयन झाले असती दोघांचे. ज्ञानदेव म्हणे नामयासी मागेला आठव धरी मानसी. क्षीरसागरी आज्ञा कैसी दिदली तुम्हासी नारायणे. तू तरी उद्धव साक्षात शुकावतार कबीर भक्त. शुक्तिके पोटी अवतार सत्य तुम्ही घेतला मृत्यू लोकी. भक्ती मार्ग झाला मलिन प्रपंची बुडाले अवघे जण. त्यांचे करावया उद्धरण कर्मभूमीसी आले ती. ऐसे बोलतात ज्ञानेश्वर उभयता करीती नमस्कार. अंतरीची खून परस्पर
कळो आली तयासी. ज्ञानदेव म्हणे कबीरासी, पंढरी क्षेत्र दक्षिण देशी. तेथे पुंडरिकाचे भेटेसी, वैकुंठवासी पातले. साक्षात परब्रह्म रूप सगुण, लीला नाटकी जगत जीवन. जो नामयाचे प्रेम जीवन, उभा ठाकला विठेवरी. तुम्ही येऊन एके दिनी, ते आदि क्षेत्र पाहावे नयनी. ऐकोनी ज्ञानदेवाची वाणी, कबीर चरणी लागला. कबीर म्हणे ज्ञानदेवासी, एकादशीच कार्तिक मासी. अगत्य येऊ दर्शनासी, वचन तयासी दिदले. कबीरासी पुसोनी त एक क्षणी, सत्वर निघाले तेथुनी. पुढे सुरस कथा सज्जनी, सादर करणी ऐकावी. जैसा तृषाकांत सेवी जीवन, की भुकेला जेवी मिष्टान्न. तेवी भक्त कथेसी लावूनी मन, सादर ऐका भाविक हो. एक प्रेम भाव धरिता चित्ती, तरी अनंत लाभ हाता येती. श्रोतियांसी विनवी महिपती, होय सुख प्राप्ती स्वानंदे. स्वस्ती श्री भक्त विजय ग्रंथ, ऐकता तुष्टेल जगन्नाथ. प्रेमळ ऐका भाविक भक्त, एकादश अध्याय रसाळ हा. श्रीकृष्णार्पण मस्तू. अध्याय 11 ओव्या 113. धन्यवाद.